की मग आता दहशत संपली असं म्हणायचं का बीड जिल्ह्यात का नाही अजून तसं? दहशत संपल ना, आता संपल. आता हे सगळे आका हे ते आत गेले, यांचं मंत्रिपद गेलं. म्हणजे आजपर्यंत यांना आधार काय होता की मंत्री आमच्या मागे आहे. आता मंत्री तुमच्या मागे असून काय उपयोग? आता मंत्रीच राहिले नाही. त्याच्यामुळं आता कोणी घाबरणार नाहीत अधिकारी. हे काही बी सांगितलं अधिकारी घाबरत होते. आका सांगल तेच. आका म्हणले उठा की उठायचे, आका म्हणले खाली बस. आता शेवटचा प्रश्न असा आहे, की आता तुम्ही म्हणताय की दहशत संपेल, पण काल आम्ही पंकजा मुंडेंचं स्टेटमेंट बघितलं. ते म्हणाले की पुण्यात त्या संतापल्या की बीडचे प्रश्न सातत्यानं काय विचारताय त्या पर्यटन मंत्री. तुम्ही म्हणालात की त्यांना जगाचे प्रश्न विचारा. हो बरोबर आहे. तुम्हाला बीडचे प्रश्न विचारायचे नाही म्हणल्यावर बीडचं आणि तुमचं काय सोयरसुतक नातं काय राहील? बीडबद्दल तुम्ही बोलायचं नाही म्हणता, ते बीडचं आणि तुमचं काही सोयरसुतक राहिलंय का? ते संतोष देशमुख हा तुमचा बूथ प्रमुख होता लोकसभेला. धनंजय देशमुख बूथ प्रमुख होता. बूथ प्रमुख तुमचं बूथ सांभाळणाऱ्या माणसाला तुम्ही जर असं म्हणता की त्यांचा प्रश्न विचारायचा नाही ना, पर्यायानं तुम्ही आकाची बाजू घेता, हे केदारची बाजू घेता, गुलेची बाजू घेता. आणि आहेत यांच्याबरोबर बी फोटो आहेत, ते फक्त फोटो आहेत, बाकी काय मी म्हणत नाही.